Uh, what an honor I have to come to you from Hershey, Pennsylvania, USA. आणि अमेरिकेतून हा किती मोठा सन्मान देवानं मला दिलेला आहे. भारतातील विद्यार्थ्यांच्या बरोबर देवाचं वचन शिकण्यासाठी शिकवण्यासाठी. आमेन. And here we have amazing springtime where the flowers are coming up, the buds on the tree are beginning to come forth, and we are experiencing new life. आणि या ठिकाणी माझ्या आजूभोवती आजूबाजूला आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्व प्रकारची फुलं उमललेली आहेत आणि पक्षी झाडांवरून इकडे तिकडे किलबिलत आहेत, उड्या मारत आहेत आणि वातावरण मोठं चांगलं आहे आणि जणू काय माझ्या आजूबाजूला जीवनाचा प्रत्यय मला येत आहे. झाडं, फुलं आणि पक्ष्यांच्या रूपाच्या द्वारे. आमेन. So, our subject matter has been for the last couple of weeks here on the book of Acts and how the Acts of the Apostles is still working today throughout the world through you and I. आणि मग आत गेले कित्येक आठवडे आपण प्रेषितांचे कृत्ये या नव्या करारातील ग्रंथाचा अभ्यास करत आहोत. आणि प्रेषितांचे कृत्ये हे पवित्र शास्त्रातील एकमेव पुस्तक आहे जे संपलेलं नाही. आज 2026 मध्ये हे पुस्तक कंटिन्यू आहे, चालू आहे. तुमच्या आणि माझ्याद्वारे प्रेषितांची कृत्ये जगामध्ये होत आहेत, सुवार्ता जगामध्ये गाजवली जात आहे आणि लोक देवाच्या राज्यामध्ये येत आहेत. आमेन. And so, our thrust for this class is how God is moving now around the world. आणि मग आजच्या या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये आजकाल जगामध्ये देव कशा प्रकारे कार्य करत आहे हे आम्ही पाहणार आहोत. But before I go there, I just want to give a little bit of lessons we have learned by studying the book of Acts. आणि आपल्या आजच्या अभ्यासाकडे वळण्यापूर्वी याच्या आधी आपण प्रेषितांचे कृत्य या पुस्तकाचा अभ्यास करताना ज्या काही गोष्टी शिकलो त्याची थोडी आपण उजळणी करूया. आमेन. The number one lesson is that the main characters, Peter and John and Paul, give all credit to Jesus Christ. आणि पेत्र असो, पाऊल असो किंवा योहान असो किंवा लूक असो आणि हे सगळे जे प्रेषित होते किंवा येशूचे शिष्य होते ते त्यांच्या सेवा कार्याच्या यशाचं सगळं श्रेय प्रभू येशू ख्रिस्ताला देताना आम्हाला दिसतात. आमेन. Everything we do should zero on to Christ. And I would say it sometimes for the last year, I've said this, that I want to live out of the heart of Christ. But now I want to say, I want to be the heart of Christ. हा, आता गेल्या वर्षीपर्यंत मी असं म्हणत होतो की मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयासारखं काम करायचं आहे, सेवा करायची आहे. पण आता मी असं म्हणत आहे की मला प्रभू येशूच्या हृदयासारखं काम करायचं नाही, मला प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय बनूनच सेवा करायची आहे. आमेन. And that takes on an entirely different perspective, not only just being the heart of Christ, but not only just living out of the heart of Christ, but being his heart in everything I do and say and be. हा, आणि मग याचा अर्थ काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणातील हृदयातील गोष्टी जाणून घेऊन त्याचं आज्ञापालन करणं एवढाच त्याचा अर्थ नसून प्रभू येशू ख्रिस्ताचं जे हृदय आहे ते हृदय बनूनच काम करणं, सेवा करणं हा त्याचा अर्थ आहे. आमेन. And so to be able to do that, the second thing we learn from the book of Acts, that we must be empowered with the Spirit of Almighty God. हा, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयासारखं बनण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्तासारखी सेवा करण्यासाठी आम्हाला सगळ्यात जर आवश्यक काय असेल तर ते म्हणजे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. आमेन. So when we are empowered by the Spirit of Almighty God,
we then will be able to speak boldly the words of Christ to everybody we meet. आणि मग जगामध्ये जे लोक आम्हाला भेटतात त्यांना आम्ही बेधडकपणे धैर्यानं प्रभू येशूची सुवार्ता कशा प्रकारे सांगू शकतो, ज्या वेळेला पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, तो आम्हाला शक्ती देतो, तो आम्हाला धैर्य देतो, तो आम्हाला धाडस देतो. आमेन. The third thing we learned from the book of Acts was, like Barnabas, we should continually be encouraging one another in the most holy faith and building one another up. तिसरी गोष्ट प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही शिकलो बार्नबासच्या जीवनामध्ये, की हे एक टीम वर्क आहे आणि म्हणून आम्ही एकमेकांच्या सहकार्यानं हे देवाचं कार्य, हे सेवा कार्य, स्वार्थ कार्य पुढे न्यायचं आहे. आमेन. And the fourth thing that we learned from the book of Acts was that Paul did never work alone. He understood the importance of teamwork. We must work together moving forward. आणि संत पावलाला त्याच्या सेवा कार्यामध्ये सांघिक पद्धतीनं, एकत्रित रीतीनं कशा प्रकारे सेवा कार्य करता येईल याची माहिती होती, अनुभव होता आणि त्यानं आपल्या 3 स्वार्थ फेऱ्यांमध्ये याच गोष्टींचा वापर करून अनेक ठिकाणी येशूची स्वार्थ नेली आणि अनेक Can you hear me? Now I hear you, yes. Some disturbance is there. Okay. Continue. Okay. We learned also that Paul believed in practical mentorship. We should always be training one another while someone else is mentoring us. We should be mentored, and then we should be always mentoring someone else. आणि संत पावलाला आत्मिक पिता किंवा आमच्यावर आत्मिक कृपादान असलं पाहिजे किंवा आत्मिक दृष्ट्या आम्ही कुणाचा तरी जबाबदार राहिलं पाहिजे हे देखील समजलेलं होतं आणि म्हणून आमच्यावर कोणीतरी आत्मिक अधिकारी असणं, आमचे आत्मिक पिता असणं हे गरजेचं आहे सेवा कार्यामध्ये, म्हणजेच आम्ही इतरांना सेवेसाठी पुढे करू शकू किंवा इतरांना सेवेमध्ये मदत करू शकू. आमेन. Number 6 thing that we learned from the book of Acts was that the church was a power-filled church because it believed in praying together. आणि 6वी गोष्ट प्रेषितांचे कृत्य या पुस्तकातून आम्ही शिकलो की सेवा कार्य प्रभावी आणि फलद्रूप कधी होऊ शकेल, ज्या वेळेला सेवा कार्य करणारे विश्वासणारे किंवा सेवा कार्य करणारी मंडळी नेहमी प्रार्थनेमध्ये राहील, त्याच वेळेला सेवा कार्य यशस्वी होईल. आमेन. And we can pray alone, and we should be doing that every day, communicating 24/7 with God our Father. But there's something happens when we gather together and pray together and ask God to pour out His Spirit everywhere we are at. आणि मग आपण वैयक्तिकरित्या कधीही 24 तासामध्ये देवाची प्रार्थना करू शकतो, त्याच्याशी संबंध जोडू शकतो, पण मंडळी म्हणून, विश्वासणारे म्हणून ज्या वेळेला आम्ही एकत्रितपणे प्रार्थना करतो त्यावेळेला देव मंडळीमध्ये आमच्यामध्ये अद्भुत गोष्टी करतो आणि मग देवाचा आत्मा अशा प्रकारे आम्हाला सेवा कार्यामध्ये पुढे नेतो, ज्या वेळेला एकत्रितपणे मंडळी प्रार्थना करते. आमेन. And number 7, we see that the book of Acts taught us that the growing church devoted themselves to the essentials of the faith. That means the apostles' doctrine, and gave themselves to the word of God and exalted the word of God. आणि मग एक वाढणारी मंडळी किंवा वाढणारं सेवा कार्य
यशस्वी त्यावेळेलाच बनतं ज्या वेळेला त्याचा पाया देवाच्या वचनावर असतो आणि देवावरील विश्वासामध्ये असतो. ज्या वेळेला वचनामध्ये आम्ही पुढे जातो, आमची प्रगती होते आणि विश्वासामध्ये आमची वाढ होते, त्यावेळेस सेवा कार्य यशस्वी होतं किंवा सेवा कार्यामध्ये देखील प्रगती होते. आमेन. And the last thing, number 8, we learned from the book of Acts was that the church was a caring and compassionate church for all people. हा, आणि शेवटची 8वी गोष्ट प्रेषितांची कृत्य या पुस्तकातून आम्ही शिकलो की मंडळी ही एक देवाचं उपकरण आहे या पृथ्वी तलावर. देवाची दया, देवाची प्रीती, देवाची करुणा, देवाची कृपा, देवाची क्षमा जगातील लोकांना दाखवण्यासाठी हे आम्ही नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. And so what we see here, the importance of the book of Acts was to empower the church to go forth and do the same thing that Jesus did when he walked the shores of Galilee himself. आणि 2000 वर्षापूर्वी गालिलाच्या समुद्र किनारी सेवा करताना प्रभू येशू ख्रिस्तानं जे सेवा कार्य केलं, ज्या ज्या गोष्टी त्याने शिकवल्या, ज्या गोष्टी केल्या, ज्या चिन्ह चमत्कार त्याने केले, त्याचप्रमाणे आजच्या देखील मंडळीमध्ये आम्हाला सेवा कार्य करायचं आहे. चिन्ह चमत्कार त्या प्रकारे व्हायला पाहिजेत आणि एक आत्मीय देवाच्या राज्यामध्ये आणलं पाहिजे. आणि असं जर सामर्थ्यशाली सेवा कार्य जर आमच्या हातून व्हायचं असेल तर जे आता 8 गोष्टी प्रेषितांच्या कृत्यामधून आम्ही शिकलो त्या सर्व गोष्टींचं अनुकरण किंवा पालन आम्ही आमच्या सेवा कार्यामध्ये करणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. आमेन. And we see this that on the day of Pentecost there in Acts 2 there, that Paul stood up and said, "This is that which was spoken by the prophet Joel." हा, आणि 50व्या दिवशी त्यावेळेला 120 जणांवर माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्मा उतरून आला. त्यावेळेला शिष्यांनी काय सांगितलं? हे तेच आहे, योएल संदेष्टाने पूर्वी भविष्यवाणी केल्याप्रमाणे देवाने आपला आत्मा आता आमच्यावर ओतलेला आहे, यासाठी की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखी सेवा या जगामध्ये करावी. आमेन. And I just want to bring that out to us here today and what he said here. He said in Acts 2 that Acts 2:17, 18, and 19, and he said, "On my manservants and on my maidservants I will pour out my spirit in the last days. They shall prophesy." They shall prophesy. या, आणि मग प्रेषित 2:17 वचनामध्ये देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. आमेन. And that I want to show you what God is doing now, that we need to prophesy and speak the word of the Lord. आणि मला या आजही तुम्हाला सांगायचं आहे की या प्रेषित 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील आज संदेश द्यायला पाहिजे, तुम्ही भविष्यवाणी करायला पाहिजे. आमेन. So this is the definition of prophecy. It is a God-given ability to speak a message from God. आणि भविष्यवाणी याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये काय आहे की देवाचे शब्द किंवा विचार आमच्या मुखामध्ये असणं किंवा आम्ही ते बोलणं, देवाच्या इच्छेप्रमाणे देवाची वाणी किंवा देवाचे विचार आम्ही इतरांना सांगणं म्हणजेच भविष्यवाणी करणं. आमेन. It is a word which God brings to you by the direction of the Holy Spirit, and he helps you to speak into the situation that is need to be dealt with now. आणि तुमच्या जीवनामध्ये असलेल्या परिस्थितीनुसार पवित्र आत्मा तुम्हाला हे विचार देतो, तुम्हाला सुचवतो आणि काय बोलायचे ते शब्द तुमच्या मुखामध्ये घालतो. मग तुम्ही
देवाची वाणी बोलता किंवा देवाचे शब्द इतरांना सांगता त्यालाच भविष्यवाणी असं म्हणतात. आमेन. And if I can explain that just a little bit better, it's the breath of God, okay? And the breath of God, the Lord just gave me a revelation now. The same air we breathing now was what Jesus was breathing and speaking forth when he over 2,000 years ago walked the shores of Galilee. आणि मग गालिल समुद्राच्या काठावरून सेवा कार्य करताना प्रभू येशू ख्रिस्त फिरत होता. त्यावेळेला ज्या हवेमध्ये तो श्वासोश्वास करत होता त्याच हवेमध्ये आम्ही देखील श्वासोश्वास करत आहोत. म्हणजे प्रभू देवाची वाणी इतरांना सांगणं म्हणजे जणू काय देवाचा श्वास इतरांपर्यंत पोहोचवणं म्हणजेच भविष्यवाणी करणं. आमेन. What a revelation. God just gave me that right now here. What a revelation. What an amazing understanding God has given to us that we can speak the breath of God every time we speak. आणि म्हणून हे किती दिव्य भव्य प्रगटीकरण आहे पहा की प्रभू येशू ख्रिस्त ज्या हवेमध्ये श्वास घेत होता त्याच हवेमध्ये आम्ही देखील श्वास घेत आहोत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तासारखीच देवाची वाणी, देवाचे विचार, देवाचे शब्द आमच्या मुखामध्ये पाहिजेत. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तासारखी आम्ही भविष्यवाणी करू शकू ज्या वेळेला पवित्र आत्मा आम्हाला मदत करेल. म्हणजे आमच्या श्वासाच्या द्वारे, आमच्या शब्दाच्या द्वारे जणू काय प्रभू येशूचे शब्द लोकांना प्राप्त होतील. आमेन. So I am saying to my own spirit, Lord, seal that word to my heart now. आणि मी माझ्या आत्म्याला म्हणत आहे की हे जे शब्द आहेत, हे जे प्रगटीकरण आहे प्रभू येशू संबंधीचं, ते माझ्या मनामध्ये सदैव वस्ती करू दे. ते माझ्या मनातून काढून टाकू नको. आमेन. So how does this work? It works that God begins working in your spirit and continues to illuminate his mind through everything you are. आणि मग कशा प्रकारे हे कार्य होतं? देव त्याचे विचार तुमच्या मनामध्ये घालतो किंवा देवाच्या विचारांचं तुमच्या मनामध्ये प्रगटीकरण होतं. तुम्हाला ते प्राप्त होता आणि पवित्र आत्मा त्याप्रमाणे बोलण्यासाठी, भविष्यवाणी करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करतो, मदत करतो. आमेन. So just as God is working in our hearts and stirring our emotions and causing us to exercise his will and purpose in our body to carry out his action everywhere we go. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी देव पवित्र आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो, आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये कार्य करतो आणि देवाची इच्छा आमच्या सेवा कार्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी देव पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला मदत करतो, मार्गदर्शन करतो. आमेन. And so when we allow the Holy Spirit of God to use us daily, setting our lives apart for his glory and grace, supernatural things begin to happen. आणि मग देवाच्या इच्छेप्रमाणे ज्या वेळेला आम्ही देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचं मान्य करतो, आज्ञापालन करतो, त्यावेळेला पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. मग आमच्या सेवा कार्यामध्ये अद्भुत गोष्टी घडून आलेल्या आम्हाला पाहता येतात. आमेन. So if we can bring this down very practical from God's word in Isaiah 45, 18 through 19, we have a very interesting understanding of how this works. आणि यशायाचा ग्रंथ याचा 45वा अध्याय आणि 18 आणि 19 वचनामध्ये या गोष्टी कशा प्रकारे परमेश्वर घडवून आणतो हे आम्हाला वाचता येईल. आमेन. These two verses together. For thus saith the Lord that created the heavens, God himself that formed the earth and made it. He has established it. He created it not in vain.
He formed it to be inhabited. I am the Lord, and there is none else. I have not spoken in secret. In dark places of the earth, I said not unto the seed of Jacob, seek ye me in vain. I, the Lord, speak righteousness. I declare things that are right. आणि यशया 45:18-19 आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व करता तोच. त्याने तिची स्थापना केली. त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तीजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली. हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नव्हे. मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही, शून्य स्थळी मला धुंडा असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही. धर्मनीती सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे. आमेन. And so, what we see here today, another translation says that there is no other God. I don't whisper in secret or just in darkness. I speak and I declare what is right. आणि मग दुसऱ्या एका भाषांतरामध्ये पवित्र शास्त्राचा असं लिहिलेलं आहे, देव म्हणतो, मी कुजबुजत नाही किंवा मी अंधारात किंवा गुप्त रीतीने बातचीत करत नाही, तर मी हे उघडपणे सांगतो, उघडपणे हे घोषित करतो की मीच परमेश्वर आहे. आमेन. And I am so thankful here today that we can open up our hearts and our lives to the power and the influence of Almighty God 24/7. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही प्रत्येकानं दिवसाचे 24 तास देवाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या सेवा कार्यामध्ये कार्य करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे पवित्र आत्म्याच्या द्वारे. आमेन. To help us to understand this a little bit better, I love to have pictures. And the picture I have in my mind is you and I are heaven's spacemen and women. या आणि मला तुमच्या समोर एक चित्र मांडायचं आहे, कल्पना तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही आणि मी कोण आहोत. तर तुम्ही आणि मी स्वर्गाचे अवकाश यात्री आहोत. आमेन. And for one of us here on earth to go into outer space, we have to put on a space suit so that we can live like we live here on earth up there in heaven. आणि मग आता चंद्रावर लोक जातात, त्यावेळेला ते काय करतात, पृथ्वीवरील लोक, ती चंद्रावर हवा नाही आहे, ते श्वास घेऊ शकत नाहीत, म्हणून त्यांना एक विशेष प्रकारचा सूट लागतो परिधान करायला, मगच ते चंद्रावर श्वास घेऊ शकतात, चंद्रावर चालू शकतात. त्याप्रमाणे आम्हाला जर स्वर्गावर जर जायचं आहे अवकाश यात्री म्हणून, तर आम्हाला विशिष्ट प्रकारचं वस्त्र किंवा विशिष्ट प्रकारचा सूट परिधान करावा लागेल स्वर्गामध्ये जाण्यासाठी. आमेन. So we are supposed to be seated together in heavenly places and put on heaven's spacesuit and come down to this earth and do everything what is in heaven here on earth. आमेन. आणि मग वचन आम्हाला काय सांगतं की आम्ही देवाच्या दृष्टीने कुठे आहोत? आम्ही देवाच्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देव पित्याच्या उजव्या हाताला बसलेले आहोत. म्हणजे आम्ही जणू काय स्वर्गामध्ये आहोत आणि आम्ही स्वर्गीय सूट घातलेले स्वर्गामध्ये लोक या पृथ्वी तलावर काही काळ आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी आहोत, त्यावेळेला आम्ही काही काळपर्यंत या पृथ्वीवर असल्यामुळं आम्ही देवाचा सेवा कार्य करण्यासाठी स्वतःला 24 तास वाहून घेतलं पाहिजे किंवा समर्पित झालं पाहिजे. आमेन. To help us to understand that when we are dressed in heaven's sphere or heaven's suit,
everywhere we go, the character and the nature of Jesus Christ permeates the earth. या आणि मग ज्या वेळेला आम्ही स्वर्गीय सूट परिधान करून ज्या ज्या ठिकाणी सेवा कार्यासाठी पृथ्वीवर जाऊ त्या त्या ठिकाणी मग आम्ही येशूचा स्वभाव प्रगट करू. आमच्याद्वारे लोकांना येशू दिसेल, आमच्याद्वारे लोकांना येशूची वाणी ऐकायला येईल, आमच्याद्वारे लोकांना येशूची प्रीती, येशूची दया, येशूची करुणा आणि येशूची क्षमा यांचा अनुभव येईल. आमेन. I have a beautiful friend that has and is teaching me discovering the heavens, and he tells us here that we are to live as we live in heaven, because Jesus told us to pray in the Lord's Prayer, "Our Father which art in heaven, hallowed be thy name. Your kingdom come, your will be done on earth as it is in heaven." आणि माझा एक मित्र आहे आणि तो या संबंधी मला नेहमीच सांगत असतो आणि तो म्हणतो या पृथ्वी तलावर आम्हाला जीवन जगायचं आहे, पण आम्ही हे पृथ्वी तलावरील जीवन स्वर्गासारखं जगलं पाहिजे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला शिकवलेलं आहे की जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण व्हायची असेल, देवाची इच्छा स्वर्गामध्ये जशी पूर्ण होती तशी पृथ्वीवर पूर्ण व्हायचं असेल तर स्वर्गात आम्ही आहोत तसंच आम्ही पृथ्वीवर वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे. आमेन. I just love that picture. And he goes on to tell us you can discover how to live in the heavenly dimensions right now. आणि मग आम्ही जरी पृथ्वी तलावर राहत असलो तरी स्वर्गीय गोष्टींच्या द्वारे आम्ही या पृथ्वी तलावर देखील सेवा कार्य करू शकतो आणि लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणू शकतो. आमेन. It is totally possible, not something you just supposed to experience after you die. आणि मग स्वर्गाचा अनुभव घेणं म्हणजे तुम्ही मेल्यानंतरच तो घेता येतो असं काही नाहीये. आमेन. Jesus, when he lived here on earth, he knew that he lived in two realms. He was from heaven, and he was heaven's man here on earth, and he was an earthly man too. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर जीवन जगत असताना तो दोन प्रकारे या पृथ्वी तलावर जीवन जगत होता. त्याला माहित होतं तो कुठून आलेला आहे, तो स्वर्गातून आलेला आहे आणि त्याला हे देखील माहित होतं की तो मानव पुत्र म्हणून, मानव म्हणून या जगामध्ये जन्मला आहे. म्हणून देव म्हणून आणि मानव म्हणून अशा दोन प्रकारे स्वर्गीय जीवन आणि मानवीय जीवन असं प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर जीवन जगत होता. आमेन. To understand this even better, remember, he is Jesus Christ, the Son of the living God, okay? And so Jesus is his heavenly name, Emmanuel, God with us, and Christ is his earthly name, the anointed of God. हा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव काय आहे? जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्त. येशू इमानुएल, आम्हाबरोबर देव, हे त्याचं स्वर्गीय नाव होतं आणि ख्रिस्त म्हणजे जो पवित्र आत्म्याने अभिषिक्त आहे हे त्याचं पृथ्वीवर नाव होतं. म्हणजे येशू एकाच वेळेला स्वर्गीय आणि पृथ्वीवरील असे दोन प्रकारचं जीवन या पृथ्वीवर जगत होता. आम्हालाही तशाच प्रकारे या पृथ्वी तलावर जीवन जगायला पाहिजे. आमेन. So Jesus, when he was here on earth, lived in two realms. And I want us to look at John 3:12 and 13. आणि योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 13-14 वचनामध्ये आम्ही वाचतो. योहान 3:13 आणि 14. So John 3 and 13, we want to read that now. योहान 3:13 आपण वाचूया.
स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. आमेन. See, I love that verse 13. No one has ascended to heaven but he who came या down from heaven. That is the Son of Man who is in heaven. He's saying that while he या is here on earth. या आणि मग 13व्या वचनामध्ये आम्ही पाहतो तिथं काय लिहिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेला आहे, पण कंसात लिहिलेला आहे पण तो स्वर्गात असलेला, म्हणजे स्वर्गात पण आहे आणि स्वर्गातून पृथ्वीवर पण उतरलेला आहे आणि स्वर्गात वर चढून गेलेला आहे असा मनुष्याचा पुत्र. I tell आमेन. you what, I personally am experiencing a new या revelation and understanding of how God wants us now to live here on earth with His same power to go forth and do the miraculous works of God. मिळाले आहे की देवाची इच्छा आहे की आपण करावं. या आम्ही कशा आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे, आम्ही स्वर्गाचे नागरिक आहे, बरोबर आहे, पण पृथ्वीवर आम्ही स्वर्गातून उतरलेले आहोत अशा प्रकारे आम्ही जगले पाहिजे. And so आणि आम्ही I पृथ्वीवर आहोत, आम्ही स्वर्गामध्ये असल्यासारखं पृथ्वीवर सेवा पाहिजे. आमेन. and I want you to So know we that are in both places. you want me to speak? Yeah, you are in both places. We are in heaven and we are on earth, as Jesus said here. Okay. Now, I want you to know that God is refreshing and empowering all of us now with what He wants us to do now in the land, wherever we're at. आणि ज्या ज्या ठिकाणी, ज्या गावामध्ये, वाडीमध्ये, वस्त्यामध्ये, शहरामध्ये आम्ही आहोत, त्या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे सेवा कार्य केलं पाहिजे, वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, या संबंधाने देव आम्हाला काहीतरी सांगत आहे हे मला वाटतं. आमेन. We want to share with you here now what is happening now around the world in supernatural ways. आणि अलौकिक रीतीने जगामध्ये कशा प्रकारे कार्य होत आहे हे थोडक्यामध्ये मला तुमच्या समोर मांडायला आवडेल. आमेन. We today are in the midst of a war over in Iran in the Middle East. आणि आपल्या सर्वांना माहित आहे गेले जवळजवळ महिनाभर इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध चाललेलं आहे. आमेन. And with Iran, the nation that is trying to destroy America and all of Israel. आणि इराण हा जो देश आहे त्याला अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांचा पराभव करायला तो पाहतो आहे किंवा त्यांचा नाश करायला तो पाहतो आहे. आमेन. And there is a root and branch ministry in Israel right now that makes olive oil and grows olive trees for producing the anointing of God, and they're sending it around the world out of Israel. मग इस्रायलमध्ये एक देवाचे सेवक आहे आणि त्यांचं सेवा कार्य कशा प्रकारचं आहे, ते जैतुनाच्या बागा लावतात, जैतुनाचं पीक काढतात आणि जैतुनाच्या पिकापासून, फळापासून जैतून तेल ते तयार करतात आणि हे तेल पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी जगभरामध्ये वितरित केलं जातं किंवा निरनिराळ्या मंडळांमध्ये सेवकांकडे ते पाठवलं जातं. अशा प्रकारे त्यांची सेवा आहे. आमेन. And the sister that founded this ministry is an Iranian sister who was captured when as Jesus, she's from Iran. She was captured and put in prison, and they were going to kill her. They killed others around her. They killed her husband, and she got miraculously taken out, and she's in Israel now, helping to establish Israel to be a mighty country for God. आता ही जैतुनाचं लागवड करून जैतुनाचं तेल
तयार करून जगभर पाठवण्याचं हे जे सेवा कार्य आहे त्यामध्ये एका बहिणीचा फार मोठा हात आहे. आणि ही बहीण मूळतः इराणची आहे. आणि इराणमध्ये तिनं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला. त्यासाठी तिला तुरुंगात टाकण्यात आलं. तिच्याबरोबर अनेक विश्वासणाऱ्यांना ठार मारण्यात आलं. पण कशा तरी प्रकारे तिची तुरुंगातून सुटका झाली. सध्या ती इस्रायलमध्ये असते आणि इस्रायलमध्ये ती देवाच्या सेवा कार्यामध्ये भाग घेते आणि या जैतुनाचं तेल तयार करून जगभरच्या मंडळांमध्ये सेवकांमध्ये वितरित करण्याच्या या सेवेमध्ये या बहिणीचाही फार मोठा हात आहे. आमेन. And I want you to know that though in Iran they were killed because if they would teach anything about Christ and they've become Christians, but God is working in Iran. There's thousands of believers worshiping God. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जरी इराणमध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे, उघडपणे कोणी ख्रिस्ताचा अनुयायी बनू शकत नाही, तरी देखील गुप्तपणे भूमिगत रीतीने अनेक हजारो लोक येशूकडे येत आहेत. इराणमध्ये येशूचा स्वीकार करत आहेत आणि येशूवर विश्वास ठेवत आहेत. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आमेन. And I want you to know, God said in the book of Acts, it ended with that we're going to be a witness throughout the world, and this is what is happening in these last days. आणि मग शेवटच्या दिवसामध्ये कशा प्रकारे गोष्टी घडतील, प्रेषितांच्या कृत्यांच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही पाहतो की शेवटच्या काळी अशा प्रकारे देव कार्य करणार आहे. आणि इराणमध्ये युद्ध सुरू असताना देखील देव अशा प्रकारे कार्य करताना आम्हाला दिसतो की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील अनेक लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत, देवाच्या राज्यामध्ये येत आहेत. आमेन. And God is using right now our President Trump, to radically help us to know that it's all about Jesus. आणि मग प्रेसिडेंट अमेरिकेचे अध्यक्ष जे ट्रम्प साहेब आहेत, देव त्यांचा देखील उपयोग करून घेत आहे की आम्ही या अमेरिकन अध्यक्षांच्या द्वारे जगानं येशू ख्रिस्ताची अधिकाधिक ओळख करून घ्यावी, अधिकाधिक माहिती करून घ्यावी, यासाठी ट्रम्प साहेबांचा देखील देव उपयोग करून घेत आहे. आमेन. When he was running to be in for 4 years here, back just 2 years ago, they tried to kill him, and they shot a bullet, and it just it just hit his ear, and God spared his life. आणि 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते निवडणुकीसाठी तयारी करत होते, त्यावेळेला कुणीतरी त्यांना गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कानाला घासून ती गोळी निघून गेली आणि देवाने अद्भुत रीतीने त्यांचा बचाव केला. आमेन. And what's happening now here in America, President Trump is telling us that we must get back to God in America. आणि मग आता अमेरिकेमध्ये काय घडत आहे या युद्धाच्या परिस्थितीमध्ये, ट्रम्प साहेब जणू संपूर्ण अमेरिकेला हा संदेश देत आहेत की अशा आणीबाणीच्या युद्धाच्या प्रसंगी आम्ही सर्व अमेरिकन नागरिकांनी देवाजवळ आलं पाहिजे, देवाकडे आलं पाहिजे. आमेन. All of President Trump's cabinet loves Jesus and are praying in the name of Jesus for God to work a miracle throughout the world. आणि जगभर देवानं अद्भुत रीतीनं चिन्ह चमत्काराच्या द्वारे कार्य करावं, यासाठी ट्रम्प साहेबांचं जे मंत्रिमंडळ आहे त्यामधील सर्व विश्वासणारे नियमितपणे प्रार्थना करत आहेत. यासाठी या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे सगळं मंत्रिमंडळ देवाची मध्यस्थी करत आहेत, देवाकडे प्रार्थना करत आहेत. आमेन. Here in America, we have Fox News is the only news that the ones that are giving the news are wearing a cross, and we are seeing the cross being lifted high in America once again, and that is God pouring out His Spirit on America. आमेन. आणि त्यातलं एक उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. या ठिकाणी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आहेत, बातमी देणारे चॅनल आहेत.
त्यामध्ये फॉक्स न्यूज नावाचं जे चॅनल आहे, बातमी देणारं, बातमीपत्र देणारं, त्याचे जे निवेदक आहेत ते गळ्यामध्ये क्रॉस घालून वधस्तंभाचं चिन्ह घेऊन जणू काय बातम्या देतात. आणि याद्वारे जणू काय आम्हाला आजच्या परिस्थितीला, अमेरिकेला हा संदेश आहे की अमेरिकेनं या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देवाकडे आलं पाहिजे, देवाजवळ आलं पाहिजे, तरच देव त्यांचा सर्व परिस्थितीमध्ये बचाव करेल, त्यांचं संरक्षण करेल आणि त्यांना सुखरूप ठेवेल. आमेन. And President Trump on May 17th is calling America to come to Washington, D.C., that's the capital of our nation there, to pray and intercede for God to take America back. आणि ट्रम्प साहेबांनी अमेरिकेतील सर्व नागरिकांना मे 17 या तारखेला वॉशिंग्टन, जी अमेरिकेची राजधानी आहे, तिथं एकत्र जमण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि ट्रम्प साहेबांनी सांगितलेलं आहे की मेच्या 17 तारखेला सर्व अमेरिकन नागरिकांनी एकत्र येऊया आणि आपण देवाकडे मध्यस्थी करूया, प्रार्थना करूया. या परिस्थितीमध्ये देवानं आमची काळजी करावी, देवानं आमचा भार व्हावा, देवानं आम्हाला मार्गदर्शन करावं, देवानं आमचं संरक्षण करावं म्हणून. आमेन. We here in America are praying like we have never prayed before. In every state in our union, we have people calling on the name of God to help us to be filled with His power to go forth and get people saved. आणि मग आजच्या घडीला अमेरिकेमधील प्रत्येक विश्वासणारा जणू काय देवाकडे मध्यस्थी करत आहे, कळकळीची प्रार्थना करत असते की देवा, तुझ्या आत्म्यानं, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्यानं आम्हाला भर, यासाठी की जगभर जाऊन आम्ही येशूच्या नावाची, येशूच्या स्वार्थेची घोषणा करावी म्हणून. आमेन. And I, here in Pennsylvania, my mother went to the Capitol for 30 years, and she would pray once a week for God to pour out His Spirit on America. And Pennsylvania is called the Keystone State. आणि पेनसिल्व्हेनिया ज्या ठिकाणी मी राहतो आहे, हे जे राज्य आहे, माझ्या आईबद्दल एक साक्ष मी तुम्हाला सांगतो की गेली अनेक वर्ष प्रत्येक आठवड्याला माझी आई प्रार्थना करत आहे की देवानं अमेरिकेवर त्याच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करावा आणि अमेरिकेमधील प्रत्येक विश्वासणारा आत्म्याने भरला जावा आणि देवाच्या सेवेसाठी तो सज्ज व्हावा आणि देवाच्या राज्यासाठी त्यानं कार्य करावं आणि अनेक आत्म्यांना देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी प्रत्येक अमेरिकन नागरिकानं त्यासाठी स्वतःला वाहून घ्यावं, समर्पण करावं. आमेन. See, Pennsylvania was founded by William Penn, and you can go on research about William Penn. And Pennsylvania is called the seed of a nation. And so we believe that here in Pennsylvania and throughout America, that we need to realize that God's seed is being planted anew and afresh in our world. आणि मग पेनसिल्व्हेनिया हे जे राज्य आहे ते पेन नावाच्या व्यक्तीनं त्या राज्याची स्थापना केली. आणि पेन म्हणजे बीज जणू काय, आणि मग देवाच्या राज्याचं बीज या राज्यामध्ये, अमेरिकेमध्ये त्यांनी जणू काय रोपलं. आणि आमच्या ह्याच प्रार्थना आहेत आणि आमची हीच इच्छा आहे की अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये हे देवाच्या राज्याचं बीज पेरलं जावं, देवाच्या राज्याच्या बीजाचा प्रवेश व्हावा आणि देवाची इच्छा प्रत्येक अमेरिकन नागरिकाने ओळखून या शेवटच्या काळामध्ये देवाच्या सेवेसाठी प्रत्येकाने समर्पित व्हावं, हीच आम्ही सर्वांची इच्छा आहे. आमेन. Now, I want you to know that there is not everyone in Pennsylvania or United States that wants God to be poured out by His Spirit upon us. And we have opposition that we have to deal with. आणि तुम्हाला हे समजून मला सांगावं लागेल की अमेरिकेतल्या सर्वच अमेरिकन लोकांना देवानं आपला आत्मा अमेरिकन लोकांवर पाठवावा अशी इच्छा नाही. अमेरिकेमध्ये आम्ही आहोत, हे ख्रिस्ती राष्ट्र आहे, देश आहे, तरी देखील या ठिकाणी आम्हाला विरोध होतोय. काही काही ठिकाणी येशूच्या नावाला, सुवार्तेला विरोध होतो आणि बरेच लोक येशूचा स्वीकार करत नाहीत किंवा येशूच्या नावावर विश्वास ठेवत नाहीत. असे देखील लोक अमेरिकेमध्ये आहेत. आमेन.
to help you to understand what we're doing here, every Monday at 10:30, there is a group of us going to our state capital here in Pennsylvania and praying with political leaders that want our prayer for God to work a miracle in this world. आणि मग आमच्यामधील अनेक विश्वासणारे प्रत्येक सोमवारी आमच्या जे राज्य आहे त्या राज्याचे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि राजकीय पुढारी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक आठवड्याला नियमितपणे प्रार्थना करत आहे की देवाने त्यांना मार्गदर्शन करावं, देवाने त्यांचा उपयोग करून घ्यावा त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आणि आमच्या देशाच्या प्रगतीसाठी. अशा आम्ही दर आठवड्याला नियमितपणे प्रार्थना करत आहोत. आमेन. So for this to take place, we all must be at a place of surrendering our life to the Lordship of Jesus Christ and asking Him to take out of our lives everything that is not godly. आणि मग अशा प्रकारे प्रार्थनेमध्ये मध्यस्थीच्या द्वारे आम्ही देवाला जणू काही विनंती करत आहोत की हे देवा, तू आमची आठवण कर, तू आमची भेट घे, तू आमच्यामध्ये कार्य कर, तुझा आत्मा तू आमच्यामध्ये पाठव, यासाठी की आमच्यामध्ये तुला न आवडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आमच्यामधून निघून जाव्या आणि तुझी इच्छा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आमच्या देशामध्ये पूर्ण व्हावी. आमेन. And so then secondly, we open up our hearts and saying, fill me now. Jesus, come and fill me now. Fill me with your precious spirit. Fill me so I can go forth and do your works in Jesus' name. आणि दुसरी एक आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभूकडे अगदी काकुळतेनं मनापासून की प्रभू, आम्हाला भरून टाक, आम्हाला भरून टाक, तुझ्या आत्म्याने आम्हाला भरून टाक, यासाठी की प्रभू तुझ्या आत्म्याने भरले जाऊन आम्ही तुझ्या सेवा कार्यासाठी सज्ज व्हावं, तुझी इच्छा या पृथ्वी तलावर पूर्ण करण्यासाठी, आमच्या गावामध्ये, आमच्या देशामध्ये तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, सेवा कार्यासाठी, येशूच्या नावाची घोषणा करण्यासाठी तू आम्हाला तुझ्या आत्म्याने भरून टाक. आमेन. So I want all of you, right where you're at, just lift your hands up and saying, I, Lord, am availing myself for you to fill up Hallelujah. with your precious Holy Spirit. Yes, आणि Lord. मी आता सर्वांना विनंती करत आहे, विद्यार्थ्यांनी आपले हात उंच करा, आपले डोळे बंद करा आणि प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याने मला तू भरून टाक. ज्या ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी प्रभू, माझ्या गावामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या सेवा कार्यामध्ये, माझ्या कामामध्ये, माझ्या करिअरमध्ये, माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या सेवेमध्ये मला मदत कर, सहाय्य कर. तुझ्या आत्म्याने मला भर, तुझ्या आत्म्याच्या कृपादानाने मला भर. माझ्या जीवनाच्या द्वारे, माझ्या सेवेच्या द्वारे, माझ्या कुटुंबांच्या द्वारे प्रभू चिन्ह चमत्कार व्हावे, तुझ्या राज्याची वाढ व्हावी, तुझ्या नावाचं गौरव व्हावा. दया आणि कृपा कर प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकलीस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भरलेला आहेस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देऊ, येशूच्या नावाने. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. आमेन. Hallelujah. Lord, Amen. I pray right now that you will invade everyone that is listening here today with your power to go forth and Hallelujah. Hallelujah. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. जे जे लोक, जे जे विद्यार्थी माझी वाणी ऐकत आहेत, प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरून जाऊ दे. प्रत्येक जण देवाच्या सेवेसाठी सिद्ध होऊ दे. सर्व भीती, सर्व चिंता, काळजी निघून जाऊ दे आणि येशूच्या राज्यासाठी, येशूच्या सेवेसाठी सिद्ध होऊ दे त्या शेवटच्या काळामध्ये, येशूच्या नावामध्ये. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Amen. Yes, Lord, we avail ourselves. Turn it over to you, Brother Paul. Just to go ahead and lead however you want. Yes, thank you, Pastor Mill. I believe the Holy Spirit is moving amongst us. Pastor Rebecca, what I'm going to ask all the students to do is unmute. Everybody unmute. Now, Pastor Mill has shared, and that's wonderful. And I was sharing something very similar with Brother Peter just before the meeting. Right, so let's all unmute ourselves. Pastor Rebecca, all unmute. We're all going to pray at the same time. Okay, unmute and we're going to pray. And Pastor Mel said, we've got to make ourselves available. आणि आपण येशूसाठी, देवासाठी, देवाच्या राज्यासाठी
उपलब्ध असलं पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे, हे देवा मी आहे, माझा उपयोग करून घे. आमेन. And William Booth, the founder of Salvation Army, said, we need another Pentecost. आणि मग पेन्सिल्व्हेनिया या राज्याबद्दल आपण ऐकलं. आम्ही ज्या ज्या गावामध्ये, वाडीमध्ये, वस्त्यामध्ये आहोत, त्या ठिकाणी आम्हाला नवीन पेंटिकॉस्टची गरज आहे. आमेन. देवाच्या आत्म्याच्या वर्षावाची गरज आहे. William Booth, in one of his hymns, said, send the fire. We need another Pentecost. We had one 2,000 years ago. We need Pentecost in Maharashtra. I shared with you all last week about Pentecostal Mukti Mission, same state you're all in. We need Pentecost in Pennsylvania. We definitely need it here in England desperately. England's not in a good condition. And we're all going to pray, to tell the students to unmute. They haven't done that. And we're all going to pray for availability. आणि आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला पाहिलं, पंडित रमाबाईंच्या केडगाव येथील आश्रमावर पवित्र आत्मा उतरला. महाराष्ट्राला पवित्र आत्म्याची पेंटिकॉस्टची गरज आहे. इंग्लंडमध्ये पेंटिकॉस्टची गरज आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत, आपल्या गावामध्ये, वाडीमध्ये, वस्त्यामध्ये पेंटिकॉस्टची गरज आहे. पवित्र आत्म्याच्या वर्षावाची गरज आहे. म्हणून आपण सर्व एकत्रितपणे प्रार्थना करायची आहे की देवाने आपला आत्मा सर्वांच्यावर उतरावा आणि प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरून प्रत्येक जण देवाच्या सेवेसाठी सिद्ध व्हावा यासाठी. Daniel, if I said the students would unmute, we're all going to pray at the same time, and we're going to pray for availability, and we're going to pray for Pentecost and the outpouring of the Holy Spirit right where we are. Hallelujah. या ठिकाणी आपण आहोत, त्या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. सगळेजण एकत्रित प्रार्थना करणार आहोत की देवानं आपला पवित्र आत्मा आमच्यावर ओतावा. आम्ही प्रत्येक जण देवाच्या सेवेसाठी सिद्ध असावं, उपलब्ध असावं यासाठी आपण मध्यस्थी करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत. आमेन. Hallelujah, hallelujah. Praise you, Jesus, Lord. We pray for Pentecost in Pennsylvania, Lord, and in all the states, Lord. Hallelujah. We pray for Pentecost in Kolhapur. Pouring Holy Spirit in Kolhapur, Lord, Pune, Bombay, new outpouring, hallelujah, of the Holy Spirit on the Mukti Mission, Panbita Ramabai Mukti Mission, hallelujah, in Meghalaya where the Welsh missionaries were in the 1900s, Wales, here in the south of England, Lord, hallelujah. Oh, Lord, we want to be available, Lord. We have heard your word, Lord. You've spoken to us prophetically today, hallelujah, to be available to you, to see the great outpouring of your Holy Spirit upon every location, hallelujah. Of Jesus, येशूच्या नावामध्ये हे होऊ दे. धन्यवाद. Thank you, Jesus. Hallelujah. Amen. Amen. धन्यवाद. Thank you, Lord. So be it. Thank you, Lord. Wow. Hallelujah. It's wonderful. Amen. Yeah. God bless you. Right, so are you going to end there, Mel? Pardon? Are you finished the class? Yes, I did. Yes. Okay.